हॅलो वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आता वाजलेले 7:30 आणि टाटा थांबून बोलून समजलं असेल हा ब्लॉग कुठला टॉपिक होणार. हा एपिसोड नंबर 3 आहे समेश्वर विलाउड सिरीजचा. हा सेकंड लास्ट एपिसोड होणार आहे आणि आज आहे माझ्या मावशीचं लग्न. तर मावशीचं लग्न आमच्या घरातच आहे, म्हणजे खळ्यात जो आहे तिकडे लग्न करणं आहे. तर तिकडे लग्नाचा 12:30चा टायमिंग आहे. तुम्हाला इकडे कुठे पोस्टर दाखवेल मी लग्नाचा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला डेकोरेशन पण ते दाखवतो. आणि 12:30चं लग्न आणि आत्ता 7:30 वाजले. तर आता काय करण्यासारखं नाही, आता मी टाईमपासच करणार. आणि त्याच्यानंतर जर मन झालं तर साईबाबा मंदिरात जाणं, तर ते तुम्हाला दाखवतो मी. आणि आता थोड्या वेळात तुम्हाला डेकोरेशन ते सर्व दाखवतो. फायनली मी आता आलेलो आहे साईबाबा मंदिराच्या इकडे. आमचं हे साईबाबा मंदिर आहे, पाठीमागे बघू शकतात. बॅक कॅमेराने दाखवतो. हा आमचा साईबाबा मंदिर आहे आणि बाजूला फुल एकदम डोंगर डोंगर डोंगर, आणि इकडे घर आहे खूप सारे. आणि ही माझी मावशी या साईडची, आणि हे होणारे काका आहे. बॅनर लावलाय बाहेरच आणि पुन्हा तिकडे मंडप सजवलाय. माझ्या मुलीला हळद लावतात, त्याच्यावर लाईट लावतात, नारळ ठेवलाय, मान करून घे आणि संभाळ कर माझ्याची कार्यसिद्धीला आणि माऊली माझ्याशी भगवत मंगलम येन बद्ध. आणि नंतर गाठ मारा. येन बद्ध बलिराजा महाबला तेन तवाम अभिवदनामि विदुर विष्णुदाम नक्षत्र विष्णु जव योग चरण जव सर्व विष्णुमय जगदाद्य जय पूर्वचरत वर्तम एवं गुण विशेषण विशेष नैवेद्यार्थे गुडोपहार नैवेद्यम समरय मृदात्मकं प्राणाय नमः वानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. नैवेद्यमध्ये वाणी या ठिकाणं मह्यम म्हणा तुम्ही. सहकुटुंबिने मादन मजुरणा शिरवंदनम विक्रांत्य करिषाण मम स्वप्नाली नाम्या कन्या विवाह संस्काराय श्री रसिदवंत ब्रंथो श्री हि मह्यम अस्मै गण श्री रसिदवंत ब्रंथ. करा असं हात चालवा फटाफट फटाफट. आता पुण्यवचन ते सर्व झालेलं आहे आणि आता वरात येते. तुम्हाला वरात दाखवतो, म्हणजे नवरा येतोय तिकडनं. आता तुम्हाला ते दाखवतो. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं
बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणी थेवुरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवर्धं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांझण संस्थितं गणपती कुर्यामंगलं शुभमंगलं गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा लक्ष्मीपते देव्यो सुरामे सुमूर्त आता वाजलेले 4 आणि आता फायनली सर्व प्रोग्राम झालेले, रिसेप्शन ते सर्व झालेले. आता आम्ही झाले इकडनं परत आता नवऱ्याच्या घरी, म्हणजे आता इकडनं वरात निघणार आहे. आणि आता पाऊस पडतो त्यामुळे वरात थांबवलेली आहे. आता जेव्हा वरात निघते तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो, म्हणजे पाऊस थांबल्याच्या नंतर निघू. तर आता पटकन हा ब्लॉग तेव्हा कंटिन्यू करतो. याच्यामध्ये लाईट पण गेलेली आहे.
हा आहे नेक्स्ट डे आणि काल रात्री आम्ही ऑलमोस्ट 12:30-1 वाजता झोपलेलो आणि आज परत मी चाललेलो आहे मुंबईला. त्याच्या आधी मी आता आलो आहे साईबाबा मंदिराच्या इकडे. तर पण तरीसुद्धा हा ब्लॉग मी एंड करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी लवकर नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.